नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अपकमिंग सगळ्याच परीक्षांसाठी केसागर पब्लिकेशनच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. सध्या आपण इथं बुक रिव्ह्यू देत आहोत, जेणेकरून आपल्या पब्लिकेशनची जी दर्जेदार पुस्तकं आहेत ती आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचावी. तर बुक रिव्ह्यू पाहत असताना तुमची ज्या परीक्षेसाठी हा बुक रिव्ह्यू पाहत आहे, ज्या परीक्षेसाठी तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे, तर त्या परीक्षेचा सिलेबस सोबत ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तरच तुमच्या लक्षात येईल की आपला जो हा सिलेबस आहे हा 100% पुस्तकातून कव्हर होतोय का नाही. ठीक आहे, ओके. पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मिळतात, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही डायरेक्ट पुस्तकं परचेस करू शकता, किंवा जर तुम्ही मोठ्या सिटीमध्ये राहत असाल तर प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे पण तुम्हाला पुस्तकं मिळतील. आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. ठीक आहे, ओके. तर इथं आपण पोलीस शिपाई चालक भरती परीक्षा, तर या परीक्षेसाठी एक पुस्तक आहे आपल्या पब्लिकेशनचं. याच्यामध्ये तुम्हाला विनायक घायाळ सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. बघा, पुस्तकामध्ये तुम्हाला काय काय कम्प्लीट केलेलं आहे ते आपण इथं बघूया. तर बघा, याच्यामध्ये स्पेशली आता ही पोस्ट जी आहे ना, पोलीस भरतीमध्येच पोलीस चालक भरती. ठीक आहे, आता याचा थोडासा सेपरेट सिलेबस येतो, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला वाहतूक विषयक 450 इम्पॉर्टंट स्वतंत्र एमसीक्यू दिलेले आहेत. सगळ्यात जास्त महत्वाचं हेच आहे, 450 एमसीक्यू तुम्हाला इथे मिळत आहे. ठीक आहे, ओके. तर हे स्वतंत्र प्रकरण आहे, जेणेकरून ही जी पोस्ट आहे या पोस्टशी रिलेटेड जो महत्वाचा भाग आहे तो तुमचा इथून कव्हर होतोय. 51 प्रश्नपत्रिका इथे तुम्हाला कव्हर केलेल्या आहेत. उच्च न्यायालय चालक पदासाठी पण हे पुस्तक उपयोगी असेल. पुस्तकाची डिझाईन जर तुम्ही बघितली तर कलर पेजेस आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला वाहतूक चिन्ह, रोड मार्किंग आहे, वाहतूक दिवे असतील, इंडिकेटर असतील, हँड सिग्नल्स आहेत, त्याच्यानंतर चालकाचे हस्तनिर्देशक असतील, नंबर प्लेट्सचे प्रकार असतील, घातक पदार्थांच्या वाहतुकीसाठीची चिन्हे असतील. ठीक आहे, मोटार वाहन विभाग, जसं की त्याची संरचना आणि माहिती तुम्हाला इथे दिली आहे. वाहतूक विषयक कायदे, नियम आणि महत्वाची माहिती तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. 24-25च्या 24 प्रश्नपत्रिका प्लस 27 अंदाजित, ज्याला आपण संभाव्य म्हणतो की प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. म्हणजे जवळजवळ 51 क्वेश्चन पेपर तुमच्या इथे कव्हर होते. लेखक आहेत विनायक घायाळ सर. ठीक आहे, ओके. तर स्पेसिफिक अशी पोस्ट आहे, त्याच्यामुळे तो सिलेबस तुम्हाला इथं कम्प्लीट करावाच लागेल. पुस्तकाची प्राइस आहे 550 रुपये. तर भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशासाठी हे हमखास यश देणारं पुस्तक आहे. आता थोडस आपण इथं बघूया की स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचंय तुम्हाला, तर प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर येणं गरजेचं आहे, बरोबर. म्हणून तुम्हाला क्वेश्चन पेपर अनालिसिस, क्वेश्चन पेपर सोडवणं खूप जास्त महत्वाचं आहे. 24-25च्या 24 प्रश्नपत्रिका आणि 27 संभाव्य प्रश्नपत्रिका याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यात तुम्हाला व्हिज्युअल लर्निंगचा भाग पण दिलेला आहे आणि विस्तृत कव्हरेज, म्हणजे याच्यामध्ये कायदे आहेत, नियम आहेत, तांत्रिक माहिती आहे, सगळी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं प्रॉपर दिलेली आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला वाहतूक विषयक जे 450 प्रश्न आहेत त्याचं एक सेपरेट सेक्शन दिलेलं आहे, हे मी तुम्हाला सांगितलंय. जस्ट एक मिनिट थांबा. तर याच्यामध्ये बघा, विभाग पहिला जर तुम्ही बघितला ना, तर विभाग पहिल्यामध्ये तुम्हाला इथं ट्रॅफिक सिग्नल्स, जे की खूप महत्वाचे आहेत या पोस्टसाठी, ज्याच्यामध्ये रोड साईन असतील, हँड सिग्नल्स आहेत, ट्रॅफिक लाईट सिग्नल्स असतील, इंडिकेटर्स आहेत, हँड सिग्नल्स बाय ड्रायव्हर्स आहेत, त्याच्यानंतर रोड मार्किंग, त्याच्यानंतर लेन मार्किंग असेल, माइलस्टोन आहेत,
ठीक आहे. त्याच्यानंतर 0 माईल सेंटर म्हणजे काय, भारतातील वाहन क्रमांक काय आहेत, नंबर प्लेटचे प्रकार काय असतात आणि धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लावण्यात येणारी चिन्हे. हा तुमचा पहिला आणि सगळ्यात जास्त महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. IMP. त्याच्यानंतर विभाग दुसरा जो तुमचा येतो, विभाग दुसऱ्यामध्ये तुम्हाला वाहतुकीशी रिलेटेड कायदे आहेत, नियम आहेत आणि संकेत आहेत, जे की फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन माहितीच असायला पाहिजे. जसं की राज्य कोड आहेत, मोटार वाहन विभाग महाराष्ट्राबद्दलची इन्फॉर्मेशन, परिवहन कार्यालय आणि संकेत, मोटार वाहन अधिनियम 1988 चा तुम्हाला करावा लागतो, महत्वाच्या डेफिनेशन, महत्वाच्या तरतुदी. त्याच्यानंतर हा जो मोटार वाहन कायदा आहे त्याच्यामध्ये जी सुधारणा झालेली आहे 1989 आणि महत्वाच्या तरतुदी. तर हा जो दुसरा भाग येतो हा पण पूर्णपणे फॅक्च्युअल आहे, तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. त्याच्यानंतर विभाग दुसऱ्यामध्ये दुसरा टॉपिक ज्याच्यामध्ये तुम्हाला 450 MCQ दिलेले आहेत आणि त्याची स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला इथे कम्प्लीट करून दिलेली आहेत. नेक्स्ट जर तुम्ही बघितलं पुस्तकामध्ये तर इथं तुम्हाला विभाग तिसरा मिळतो. विभाग तिसऱ्यामध्ये तुम्हाला 24-25 ला घेण्यात आलेल्या आणि 22-23च्या सगळ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, जसं की बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव, जालना, नागपूर, यवतमाळ. प्रत्येक जिल्ह्याच्या क्वेश्चन पेपर ज्या आहेत ना त्या तुम्हाला इथं दिलेल्या आहेत, जसं की 24 प्रश्नपत्रिका आणि प्रॅक्टिस साठी तुम्हाला इथं जवळजवळ 27 प्रश्नपत्रिका आहेत. ठीक आहे, म्हणजे प्रिव्हियस इयरच्या 24 प्रश्नपत्रिका आणि प्रॅक्टिस साठी 27 प्रश्नपत्रिका, अशा मिळून टोटल तुम्हाला इथं 51 क्वेश्चन पेपर्स इथं कम्प्लीट होतात. लक्षात घ्या, किती कम्प्लीट होतात, टोटल 51 क्वेश्चन पेपर इथं तुमचे कम्प्लीट होत आहे. तर अशा पद्धतीनं हे आपलं पुस्तक आहे, पोलीस शिपाई चालक भरती परीक्षा मार्गदर्शक पुस्तक. ऑफिशियल वेबसाईट वर मागवा किंवा Amazon, फ्लिपकार्ट वरती पण अवेलेबल आहे. पुण्यात असाल तर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता. बुक रिव्ह्यू कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे.